नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधील ग्रामर्स रूल मधील क्वेश्चन नंबर 4, 5, 6 घेऊया। आपण मागच्या क्लासला क्वेश्चन नंबर 1, 2, 3 घेतलेले होते। तर लक्ष द्या, इकडे क्वेश्चन नंबर 4 काय म्हणत आहे, 6x - 4y = -12, 8x - 3y = -2। तर हा कसा सॉल्व करायचा बघा। 6x - 4y = -12, त्याला कंपेअर करू आपण। कंपेअर विथ, कोणासोबत कंपेअर करावं लागेल, a1x + b1y = c1। वी गेट, आपल्याला काय मिळणार, a1 ची व्हॅल्यू, x चा कोएफिशियंट बघा काय आहे 6, b1 ची व्हॅल्यू, y चा कोएफिशियंट बघा -4 आणि c1 ची व्हॅल्यू -12। सिमिलरली सेकंड इक्वेशन घेऊ, 8x - 3y = -2, त्याला सुद्धा कंपेअर करू। कंपेअर विथ, कोणासोबत करावं लागेल, a2x + b2y = c2। वी गेट, आपल्याला काय मिळणार, a2 ची व्हॅल्यू, x चा कोएफिशियंट बघा किती आहे 8, b2 ची व्हॅल्यू, y चा कोएफिशियंट बघा -3 आणि c2 ची व्हॅल्यू -2। त्याच्यानंतर आपण डिटर्मिनंट काढू। d बरोबर काय होणार, a1 b1 a2 b2। a1 b1 ची व्हॅल्यू पुटअप करू, किती मिळाली आहे 6 - 4, 6 - 4। a2 b2 ची व्हॅल्यू पुट करू, 8 - 3, 8 - 3। 6 × -3 -18 -4 × 8 -32, -18 +32। म्हणजे वजाबाकी करा, किती मिळालं +14। d ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली +14। त्याच्यानंतर dx घेऊ। dx बरोबर काय होणार, x चा कोएफिशियंट सोडून द्यायचं, c1 b1 c2 b2। व्हॅल्यू पुटअप करू, c1 b1 ची व्हॅल्यू -12 -4 -12 -4, c2 b2 ची व्हॅल्यू -2 -3, -12 × -3 +36 -4 × -2 +8, 36 - 8 28। dx ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 28। त्याच्यानंतर dy काढू। dy चा फॉर्म्युला काय होणार, y चे कोएफिशियंट सोडून द्यायचं, a आणि c घ्यायचे, a1 c1 a2 c2। व्हॅल्यू पुटअप करा, a1 c1 ची व्हॅल्यू 6 - 12, a2 c2 ची व्हॅल्यू 8 - 2, 8 - 2। 6 × -2 -12 -9 -12 × 8 -96, -12 +96 -12 +96 84। dy ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 84। नाउ वी नो दॅट, आम्हाला माहिती आहे, काय माहिती आहे, x बरोबर dx/d। dx ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे 28 आणि d ची व्हॅल्यू काय आहे 14। 14 2 जा
28. x इक्वल टू काय मिळालं 2. त्याच्यानंतर y बरोबर dy अपॉन डी. dy ची व्हॅल्यू काय आहे 84 अपॉन 14. 14 6 जा 84. y इक्वल टू काय मिळालं 6. त्याच्यानंतर लिहायचं द सोल्युशन इज x, y बरोबर काय मिळालं x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू 6. दिस इज युअर आन्सर. तर आता आपण पाचवा क्वेश्चन बघू. पाचवा क्वेश्चन काय 4m + 6n = 54, 3m + 2n = 28. बघा याचं सोल्युशन काय होणार. 4m + 6n = 54. याला कंपेअर करू. कंपेअर विथ. आता बघा कंपेअर करताना कोणासोबत करायचं. आतापर्यंत आपल्याला x आणि y व्हेरिएबल होते. इथे m आणि n आहे. तर बघा a1m + b1n = c1. वी गेट. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ना. तर आपल्याला सवय पडलेली असते a1x + b1y + c1 = कंपेअर करायची. परंतु हे कोएफिशियंट इथं m दिलेला आहे आणि n दिलेला आहे म्हणून आपण कंपेअर विथ काय केलं a1m + b1n = c1. बघा a1 ची व्हॅल्यू काय मिळाली m चा कोएफिशियंट बघा 4. b1 ची व्हॅल्यू काय मिळाली n चा कोएफिशियंट बघा 6 आणि c1 ची व्हॅल्यू काय मिळाली 54. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन घ्या 3m + 2n = 28. याला सुद्धा कंपेअर करा. कंपेअर विथ. कोणासोबत कंपेअर करणार a2m + b2n = c2. वी गेट. काय मिळाला a2 बरोबर m चा कोएफिशियंट घ्या 3. b2 बरोबर काय मिळालं n चा कोएफिशियंट घ्या 2 आणि c2 बरोबर काय मिळालं 28. नाव आता काय करायचं. d चा फॉर्म्युला काय आहे a1 b1 a2 b2. व्हॅल्यू पुटअप करा. a1 ची व्हॅल्यू 4, b1 ची व्हॅल्यू 6, a2 ची व्हॅल्यू 3, b2 ची व्हॅल्यू 2. 2 4 जा 8 -3 6 जा 18. 8 - 8 -10. d ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला -10. त्याच्यानंतर dx बघू. इथं dx न लिहिता आता आपल्याला dm लिहावं लागेल कारण इथं m आणि n व्हेरिएबल आहे. dm चा फॉर्म्युला काय होणार m चे कोएफिशियंट सोडून द्यायचं c1 b1 c2 b2. व्हॅल्यू पुटअप करा. काय होणार c1 ची व्हॅल्यू 54, b1 ची व्हॅल्यू 6, c2 ची व्हॅल्यू 28 आणि b2 ची व्हॅल्यू 2. 54 × 2 108 -6 × 28 128 168. 6 आणि 28 चा मल्टिप्लिकेशन किती होतो 168. तुझ्या बाकी करा. काय मिळालं -60. हे मिळालं आपल्याला dm. आपल्याला dm ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे -60. dn बरोबर dn चा फॉर्म्युला काय होणार n चा कोएफिशियंट सोडून द्या a1 c1 a2 c2.
व्हॅल्यू बघा, A1 ची व्हॅल्यू 4, C1 ची व्हॅल्यू 54, A2 ची व्हॅल्यू 3, C2 ची व्हॅल्यू 28. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा यांचं. 4 into 28 1112 minus 54 into 3 minus 162. यांची वजाबाकी करा. काय मिळालं? -50. dn ची व्हॅल्यू काय मिळाली? -50. आता लक्ष द्या, आपल्याला काय पाहिजे आहे? नाव m पाहिजे आहे. तर m बरोबर काय फॉर्म्युला होणार? dm/d. dm बरोबर काय आहे? 60 आणि d बरोबर काय मिळालेलं आहे? सॉरी, dm ची व्हॅल्यू -60 आणि d ची व्हॅल्यू -10. मायनस मायनस साइन कॅन्सल. 10 6 जा 60. m बरोबर काय मिळालं? 60. नाव n बरोबर काय होणार? n चा फॉर्म्युला dn/d. dn ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे? -50 आणि d ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे? -10. मायनस मायनस साइन कॅन्सल. n ची व्हॅल्यू काय होणार? 5. 10 5 जा 15. लास्टला लिहायचं द सोल्युशन इज m, n बरोबर काय मिळालं? m ची व्हॅल्यू 6 आणि n ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे आपल्याला? 5. तर लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, हा प्रॉब्लेम कसं होतं, इथं कोएफिशियंट आपल्याला सवय पडलेली आहे x आणि y ची, परंतु इथं कोएफिशियंट आता m आणि n दिलं. तर इथं लक्षात ठेवायचं, इथं कम्पेअर विथ काय करायचं? a1m प्लस b1n इक्वल टू c1. सिमिलरली इथं सुद्धा. आणि इथं जो आपल्याला dx लिहायची सवय आहे, इथं dm लिहायचं आणि इथं dy लिहायची सवय आहे, इथं dn लिहायची, m आणि n व्हेरिएबल असल्यामुळे. आणि इथं आपण x बरोबर dx/d लिहितो डायरेक्ट. तर इथं काय पाहिजे आपल्याला? m आणि n ची व्हॅल्यू पाहिजे आहे, म्हणून m बरोबर काय होणार? dm/d आणि n बरोबर काय होणार? dn/d. ही गोष्ट विद्यार्थ्यांनी नेहमी लक्षात ठेवायची. इथं चुका विद्यार्थी करतात. राईट डाऊन दिस आन्सर. तर आपण 6वा क्वेश्चन बघू 1.3 मध्ये प्रॅक्टिस सेट मधलं. काय आहे? 2x + 3y = 2x - y/2 = ½. तर लक्ष द्या, याचं सोल्युशन कसं होणार? 2x + 3y = 2. याला कम्पेअर करू आपण. कम्पेअर विथ कोणासोबत करावं लागेल? a1x + b1y = c1. वी गेट. आपल्याला काय मिळणार? x चा कोएफिशियंट बघा काय आहे? 2. तर a1 ची व्हॅल्यू 2. तर b1 बरोबर काय मिळणार? y चा कोएफिशियंट बघा 3 आणि c1 बरोबर काय मिळालं? 2. आता सेकंड इक्वेशन काय आहे? x - y/2 = ½ तर हा क्वेश्चनला आपल्याला सॉल्व करावं लागेल. तर कसं करायचं? जो डिनॉमिनेटर आहे 2 त्याने मल्टिपल करायचं. मल्टिप्लाय बाय 2 ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूला 2 ने मल्टिपल करा. का होणार? 2 × x 2x. इथं 2 कॅन्सल होणार. काय राहिलं मग? y. इथं सुद्धा 2 कॅन्सल होणार. 1. आता ह्या इक्वेशनला कम्पेअर करू आपण. कम्पेअर विथ कोणासोबत करावं लागेल? a2x + b2y = c2. वी गेट. काय मिळणार इथून? a2 ची व्हॅल्यू किती मिळणार? 2. b2 ची व्हॅल्यू काय मिळणार? -1 आणि c2 बरोबर 1. आता काय काढावं लागेल आपल्याला? d काढावं लागेल. d चा फॉर्म्युला काय होणार? a1 b1 a2 b2. व्हॅल्यू पुट अप करू. a1 ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे? 2. b1 ची व्हॅल्यू 3.
a2 ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 2 आणि b2 ची व्हॅल्यू -1. 2 into -1 -2 -2 into 3 6 -2 -6 -8. d ची व्हॅल्यू काय मिळाली -1. dx बरोबर काय फॉर्म्युला होणार x चं कोएफिशियंट सोडून द्यायचं c1 b1 c2 b2. व्हॅल्यू पुटअप करू. c1 ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 2 आणि b1 ची व्हॅल्यू 3 2 3. c2 ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 1 आणि b2 ची व्हॅल्यू -1 1 -1. 2 into -1 -2 3 into 1 3 -2 -3 -5. dx ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला -5. त्याच्यानंतर dy काढू. dy चा फॉर्म्युला काय होणार y चे कोएफिशियंट सोडून द्या a1 c1 a2 c2. व्हॅल्यू पुटअप करू. a1 ची व्हॅल्यू काय आहे 2 आणि c1 ची व्हॅल्यू 2. a2 ची व्हॅल्यू काय मिळालेली आपल्याला 2 आणि c2 ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 1. 2 into 1 2 -2 2 जा 4 2 -4 -2. dy ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला -2. त्याच्यानंतर x बरोबर काय फॉर्म्युला आहे dx upon d. dx ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे -5 आणि d ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे आपल्याला -8. मायनस साइन कॅन्सल 5 upon 8. x ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे आपल्याला 5 upon 8. सिमिलरली y बरोबर काय फॉर्म्युला होणार dy upon d. dy ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे -2 आणि d ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे -8. मायनस साइन कॅन्सल 2 upon 8. 2 1 जा 2 2 4 जा 8. y ची व्हॅल्यू काय मिळाली 1 upon 4. शेवटी लिहायचं द सोल्युशन इज काय आहे x, y बरोबर x ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 5 upon 8 आणि y ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 1 upon 4. दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर. तर अशा पद्धतीने आपण ग्रामर रूल्स मधील 6 क्वेश्चन सॉल्व्ह केले. ह्या 6 क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. आपण त्याची पूर्तता करू. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.